आपला 11वा अध्याय सुरू आहे. विश्वरूप दर्शन योग. आणि त्यातला आज 11वा श्लोक आपण सुरू करतो. दिव्यमालां माल्याम्बरम दिव्यमाल्याम्बरधरम दिव्यगंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयं देवम अनंतं विश्वतोमुखम. कंठमुकुटाते मग पाहू लागे, घेऊन या मागे भये दृष्टी. तव तया वाटे ह्याजपासूनीच कल्पतरू साच जन्म घेती. श्रांत रमा जेथे घेतसे विसावा, दिव्य पद्म ठेवा ऐसा जोका. किंवा मूळपीठे महासिद्धींची जी, तैसी फुले ताजी सुनिर्मळ. प्रेमोल्लासे देव तुरंबित आहे, ऐसे पार्थ पाहे तिये वेळी. नाना पूजा बंध मस्तकावरती, शोभती मुकुटी पुष्पगुच्छ. तेवी अलौकिक दिव्य पुष्पमाळा, विराजती गळा असंख्यात. सुवर्णे मेरुते जैसे मढवावे, स्वर्गे पांघरावे सूर्य तेज. तैसा शोभे कासे दिव्य पितांबर, ऐसे वीरवर देखत असे. वीरवर म्हणजे वीरश्रेष्ठ अर्जुन. अर्जुनाला काय काय दिसतं त्याचं पहिले वर्णन केलंय. कापुराची उटी घेऊन या चांग, चर्चावे सर्वांग शंकराचे. ना तरी कैलास पर्वतासी लेप, काढावा अमाप पारदाचा पार्याचा. किंवा क्षीरोदक क्षीरसागरास, पांघरावयास द्यावे जैसे. ना तरी घालावे नभासी वेष्टन, घडी उकलून चंद्रम्याची. तैसी तयाची या सर्वांगी किरीटी, देखे शुभ्र उटी चंदनाची. आत्मप्रकाशासी जेणे चढे कांती, जेणे लाभे शांती ब्रह्मानंदा. स्वये गंधवती असोनी ही पृथ्वी, तिये ते जीववी सुगंध जो. देव परब्रह्म असोनी निर्लेप, स्वये अनुलेप करी ज्याचा. स्वभावे अनंग असोनी मदन, लावी जे चंदन सर्वांगासी. अनंग म्हणजे अवयवरहित. तो ओमनी प्रेझेंट ओमनिसियंट आहे ना, त्याला काही अवयव नाही आहेत. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं हे त्याचं आपल्याला सगुण रूपच दाखवलेलं आहे कुठेतरी अर्जुनाला. स्वभावे अनंग असोनी मदन, लावीजे चंदन सर्वांगासी. तया चंदनाच्या उटीचा सुगंध सर्वथा अगाध वानू कैसा. पाहोनी ऐकैक ऐसा दिव्य साज, गेला कपी ध्वज भांबाओनी. मग देव तेथे उभा की बैसला, किंवा तो निजेला हेही नेणे. उघडोनी दृष्टी चोहोकडे पाहे, तव देखत आहे मूर्तिमय. न पहावे आता म्हणोनी किरीटी, घेई जव दृष्टी मिटोनिया. तव तया दिसे आतही तैसेच, पसरले साच विश्वरूप. आता पहिलं जे वर्णन आहे ते सगुण रूपाचं आहे. आणि त्याला ते तेज काही डोळ्यांना झेपलं नाही म्हणून त्यांनी डोळे मिटले. स्पॉन्टेनियस ऍक्शन आहे, नॅचरल. पण त्याला आतही तेज दिसायला लागलं, जे बाहेर दिसतंय विश्वरूप. आणि मागच्या वेळेला मी म्हटलं होतं की आपण जे आपल्याला सिरियल मध्ये जे दाखवलेलं आहे, आपल्याला विश्वरूप म्हणजे तेच डोक्यात येतं. कारण त्याचं चित्र रूपात जर सगुण रूपात जर मांडायचं झालं तर त्याला जे काही स्वरूपात दाखवलं जातं आणि ज्याचे फोटो आपल्याला अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, ते तसंच दाखवलं जातं. पण परमात्मक रूपाने आपल्याला जर विश्वरूप झालं तर त्याच्यात आपल्याला सगुण रूपाने नाही दिसणार. तो आपल्याला तो निर्गुण स्वरूपातच दिसेल. आणि तेच त्याचं सत्य स्वरूप आहे. रियालिटी ती अत्यंत महत्वाची आहे, त्याला विसरून चालणार नाही. तर त्याप्रमाणे त्याला उघडोनी दृष्टी चोहोकडे पाहे, तव देखत आहे मूर्तिमय.
न पहावे आता म्हणून किरीटी घेई जव दृष्टी मिटोनिया तव तया दिसे आतही तैसेच पसरले साच विश्वरूप विश्वरूपाची ती मुखे असंख्यात देखे पंडुसुत दृष्टी पुढे म्हणून तो जव पाठमोरा होई तव ती तेथेही दिसतीच. आता याचा अगदी शब्दाशब्दी अर्थ नाही घ्यायचा. मी त्याचा ऍब्स्ट्रॅक्ट मिनिंग किंवा काय म्हणतो डीपर अंडरस्टँडिंग ते 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 घेण्याचा प्रयत्न करायचा. नेहमी कधीही असे ग्रंथ किंवा कधीही स्क्रिप्चर्स आपण वाचतो स्पिरिच्युअल टीचिंग्स आपण अभ्यासतो गुरूंची म्हणा किंवा संतांचे म्हणा ग्रेट बिंगचे चरित्र म्हणा त्याला शब्दाशब्दी कधीही नाही घ्यायचं. कारण शब्द हा परत बंधनात टाकणार आहे आणि लिमिटेशन देणार आहे. म्हणून त्याला त्याच्या डीपर मिनिंग आणि ऍब्स्ट्रॅक्ट मिनिंग प्रमाणे हायर हायर लेवलच्या मिनिंग पर्यंत जायचं त्या डायमेन्शन पर्यंत. शब्दाशब्दी घेतलं तर आपण वरवरच्या लेअर मध्येच अडकतो आणि त्याचं ट्रू मिनिंग आपल्याला पोचत नाही. तव तया दिसे आतही तैसेच पसरले साच विश्वरूप विश्वरूपाची ती मुखे असंख्यात देखे पंडुसुत दृष्टी पुढे म्हणून तो जव पाठमोर होई तव ती तेथेही दिसतीच. तैसेच ते हात तैसीच ती मुखे चरण ही देखे तैसेच ते पाहे तेथे दिसे विश्वरूपमय नवल ते काय असे येथे परी जरी नेत्र मिटोनियार आहे तरी दिसत आहे तेची रूप आपुल्या कृपेची थोरवी अपूर्व पहा दावी देव पार्था लागी तयाचे पाहणे न पाहणे तेही तयासह ही व्यापुनी तो म्हणून या एका आश्चर्याच्या पुरी पडोनी बाहेरी जव ठाके तव तेथे दुजा चमत्काराची या जाय बुडोनिया महारणवी महारणवी म्हणजे महासागरात निज विश्वरूप ऐशा रीती पूर्ण कौशल्य दाखो दावोन पार्था लागी अनंत स्वरूपी देवतो श्रीकांत व्यापोनिया घेत तयातेही निज विश्वरूप दाखवावे मज ऐसे भीमानुज प्रार्थी जव तव आघवेची मी पहिले सगळं वाचून घेते आणि मग रिलेट करणार आहे. तव आवघेची होनी आपण नटे नारायण सर्वव्यापी दीपाधारे किंवा रवी प्रकाशात पहाय समर्थ दृष्टीची का छोट्या दिव्याच्या आधारात नाही तर सूर्यप्रकाशात जे जे ज्याच्याने काही आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतं दृष्टीला ना तरी जी दृष्टी मिटोनी घेताच दिसायाचे साच खुंटत असे तर जनरली आपल्याला डोळे आपल्याला लिमिटेशन देतात. आपण बंद केले तर आपल्याला समोरचं दिसायचं बंद होतं. चाहे प्रकाश कुठलाही असू दे सूर्यप्रकाश असू दे नाही तर घरातले दिवे असू दे आपले डोळे बंद झाले झापडं बंद झाली की आपल्याला दिसेना असं होतं. पण पण जी दिव्य दृष्टी आहे आणि जो थर्ड आय आहे जी स्पिरिच्युअल आय आहे तो त्याला उघड बंद करायचा काही सवालच येत नाही. कळलं. तो आत आणि बाहेर दोन्हीकडे काम करतो आणि तिथे लिमिटेशन नाही आहे क्लोजिंगची. आपण अखंड बघू शकतो. ना तरी जी दृष्टी मिटोनी घेताच दिसायाचे साच खुंटत असे ऐसी स्थूल दृष्टी नव्हती ती देखा बघा तेच म्हटलंय. स्थूल दृष्टीमध्ये तुमची मर्जी चालते. का बरं? कारण देह तुमचा इच्छेवर चालतो ना. हात उचलला नाही उचलला मला नाही करायचं काम तर शरीर नाही उठणार. मी नाही करणार काम मी नाही बघणार मी नाही बोलणार असं ठरवलं की ते बोलत नाही शरीर बघत नाही ऐकत नाही. कान बंद करून घेतले बोटानी की ऐकू येत नाही. हे स्थूल शरीरावर आपण हे सगळं निर्मित निर्मित हे नियम टाकू शकतो. पण जे काय म्हणतो आपण त्याला क्लेअरवॉयन्स 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 म्हणजे दिव्यता दिव्य दृष्टी दिव्य कान नुसती दिव्य दृष्टी नाहीये दिव्य कान पण आहेत. दिव्य म्हणजे कॉन्शियसनेस आपल्याला आपण जेव्हा बसलेलो असतो पायाचा आवाज येतो म्हणून आपल्याला जाणवतं की बाहेर कोणतरी आहे किंवा मागून कोणतरी येत आहे.
जरी आपण बघत नसलो तरी आपल्याला पायाच्या आवाजावरून कळतं. पण हा जो सेन्स आहे फील करण्याचा, की कोणीतरी आहे, तो दिव्य पण असू शकतो. क्लेअरवॉयन्स पण तो, क्लेअरवॉयन्स इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला, दिव्य सायकिक ॲबिलिटीज, शक्ती, दिव्य शक्तींना वेगळी वेगळी नावं आहेत. तर दिव्य दृष्टी, दिव्य कान, म्हणजे आपल्याला साऊंड ऐकू येतो जो तिथे नसतो, किंवा कोणीतरी एंजल्स असतील, तर त्या जर कुजबुजत असतील तर आपल्याला जर तो कानांनी हिअरिंग ॲबिलिटी असेल, सायकिक हिअरिंग ॲबिलिटी, तर ते आपल्याला ऐकू येतं. तर ह्या सायकिक ॲबिलिटीज आहेत, दिव्य दिव्य शक्ती आहेत त्या. तर तसंच आपल्याला प्रेझेन्सही फील होतो. कुठल्या एनर्जीज आपल्या भोवती असतील तर आपल्याला जाणवतं की काहीतरी आहे. तर ह्या सगळ्या एक्स्ट्रॉर्डिनरी ॲबिलिटीज आहेत. तर तसं ते सगळं आपल्या शरीराच्या आपल्या मर्जीवर कंट्रोल केलेला करू शकतो आपण. पण ह्या सायकिक ॲबिलिटीज ज्या आहेत, ज्या दिव्य शक्ती आहेत, या अंतर्बाह्य काम करतात. त्या तिथे आता मी नाही ऐकणार असं म्हणून ऐकणं बंद होईल असं होत नाही. ते जे साऊंड यायचे असतात ते आपल्याला ऐकू येतात. आपल्याला जे दिसायचं असतं दिव्य दृष्टीने ते दिसतं. तुमची मर्जी असो नाही नसो. म्हणजे काही लोकांना फ्युचर दिसतं, काही लोकांना पास्ट दिसतं. तर दिसतं म्हणजे काय, ते त्यांच्या मर्जीवर नसतं. एकदम काहीतरी होतं आणि त्यांना दिसतं ते काहीतरी, काय म्हणतो आपण, काहीतरी इन्सिडेंट असा घडतो की त्यांना फ्युचर दिसतं किंवा पास्ट दिसतं किंवा करंट सिच्युएशनचे ऍबस्ट्रॅक्ट डायमेन्शन्स दिसतात, जे व्हिजिबल नसतात आपल्या जडामध्ये. ग्रॉस लेवलवर आपण त्या गोष्टी अंडरस्टँड नाही करू शकत. हे थोडं वेगळ्या गोष्टी मी बोलतीये, पण ऐकायचं, कारण आपलं नॉलेज त्याच्याने वाढतं आणि आपण पुढे जाऊन रिलेट करू शकतो त्याच्याशी. तर ही दृष्टी तशी मर्जीवर नाही आहे. ही अंतर्बाह्य, डोळे बंद करा उघडे ठेवा, त्याचा काही संबंध नाही. ही आतल्या थर्ड आयला येणारी किंवा आपल्या सायकिक ॲबिलिटीज मधला तो पार्ट आहे, की आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. उघड्या डोळ्यांनी पण दिसतं, डोळे बंद करा तेव्हा पण दिसतं. त्याच्यावर काही बंधन नाहीये. म्हणून तो पार्थ जैसा प्रकाशात तैसा अंधारात पाहू शके. त्याने बंद केले डोळे. त्याला वाटलं स्थूल दृष्टीप्रमाणेच हे काम करणार आहे, कारण त्याला अनुभव नव्हता ना, पहिल्यांदाच त्याला ही ॲबिलिटी दिलेली आहे. त्यामुळे स्पॉन्टॅनियस ऍक्शन घडली, नाही बघायचं, डोळे बंद केले, पण काही उपयोग नाही झाला. आतमध्ये पण त्याला दिसतंय. त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की अंतर्बाह्य कॉस्मिक एनर्जी एकच आहे. आपल्याला वाटतं शरीराच्या आत, कारण आपल्यासाठी हे कव्हर खूप मॅटर करतं. पण त्याच्या आतमध्ये आणि बाहेर एकच असतं, ते एनर्जी लेवलवर, फ्रिक्वेन्सी लेवलवर. तर त्यामुळे त्याने डोळे बंद केले तरी त्याला ते दिसतंय. कारण खरं तर हा काय म्हणतो आपण, प्लेन एकच आहे. आणि जरी नेत्र मिटवनिया घ्यावे तरीही दिसावे तया लागी. धृतराष्ट्राप्रती हस्तिनापुरात सांगे ऐसी मात संजय तो. संजय सगळी त्याची गंमत सांगतोय तिकडे. म्हणे ऐकिले का काय सांगू तरी, नाना अलंकारी शोभले जे. सर्वही बाजूनी जया लागी मुखे, विश्वरूप देखे ऐसे पार्थ. आता ही जया लागी म्हणजे सगळीकडे हात, सगळीकडे पाय, सगळीकडे तोंड, हे असं त्याला का दिसतंय? तर आपण शब्दांमध्ये घ्यायचं नाहीये ह्याला, की तोंड होते, हात होते, पाय होते, मग एक शंकराचं होतं, एक हनुमानाचं होतं, मग एक यमाचं होतं, असं नाही घ्यायचं. आपण त्याच्या कामाला बघायचं, की विश्वरूप दर्शन जे दिलेलं आहे ते फार बियॉन्ड इमॅजिनेशन आहे, ती एनर्जी. आणि म्हणून त्याला शब्दात नाही सांगू शकत. शब्द फारच छोटे पडून जातात. शब्द, आकार, रंग, हे लिमिटिंग एनर्जीज आणि लिमिटिंग सब्जेक्ट्स आहेत ना, ते डिवाइन एनर्जीला, कॉस्मिक परब्रह्मनला एक्सप्रेस करायला पुरे नाही पडत. इट इज बियॉन्ड इमॅजिनेशन. आणि आपल्याला एक साधारण, आपल्याला जडाचं कॅल्क्युलेशन आपण प्लेस, टाइम आणि
थिंग म्हणजे वस्तू, त्याची जागा, ती कुठल्या प्रदेशात आहे आणि कुठल्या काळात आहे, है ना. ह्या पद्धतीनं आपल्याला दिसतं. म्हणजे आत्ता आहे, उद्या आहे, काल आहे. हा टाइमचा ड्युरेशन 1 महिन्यापूर्वी, 10 वर्षांपूर्वी, 12 वर्षांपूर्वी, 500 वर्षांपूर्वी. म्हणजे त्याला टाइमचं लिमिटेशन आहे. प्लेस, आता इथे घडलं, अमेरिकेत घडलं, आणखीन कुठे घडलं, कुठल्या प्लेनवर घडलं. पण जेव्हा डिव्हाइन एनर्जी बद्दल आपण बोलतो किंवा शुद्ध शक्तींबद्दल बोलतो, तेव्हा तेव्हा हे जागा, वेळ, वस्तू ह्याचे ग्रॉस जडातले लिमिटेशन च्या बियॉन्ड गोष्टी जातात. म्हणजे थोडस ऍब्स्ट्रॅक्ट आहे हे कळायला. म्हणजे आपण इथे असलो तरी मनाने, जसे आपण आता, हा चला ठीक आहे, मी एक एक्झाम्पल देते. आपण आपण एखादं फंक्शन असतं, फॅमिली फंक्शन, आपल्याला इन्व्हिटेशन येतं, पण सम हाऊ आपण जाऊ नाही शकत. काहीतरी काम येतं आपल्याला, पण आपण नाही जात. मग आपल्याला तिकडनं नातेवाईकांचा फोन येतो की अरे तू पाहिजे होतास, पाहिजे होतीस, खूप मजा येते, खूप आठवण येते. आपण काय करतो त्या मोमेंटला? आपण त्या व्यक्तीला म्हणतो हो मला पण तिथे असल्यासारखंच वाटतंय. हे खरंच घडतं आपल्या बरोबर, पण आपण नोटीसच नाही करत या गोष्टींना. आपण काय करत असतो? इमॅजिन करत असतो तो सगळा मोमेंट, की कोण कोण आलं असेल, कारण आपल्याला फोनवरनं सगळं कळलेलं असतं की काका आलेत, मामा आलेत, अमका नातेवाईक आहे, तमका नातेवाईक आहे, हे आहेत, ते आहेत, ते आहेत. बरं कुठे आहे त्याचं साधारण आपण अंदाज पण लावतो. कोणाच्या घरी असेल तर घर माहिती असेल तर आपण ते कम्प्लीट घर इमॅजिन करतो. माणसांना इमॅजिन करतो कारण ती आपल्या ओळखीचीच आहेत. मग इव्हेंट काय आहे? की काहीतरी बारस आहे किंवा काय वाढदिवस आहे किंवा लग्न आहे, काही सोहळा आहे. पण ते सोहळ्याला एक कॉमन सोहळ्याचं स्वरूप देऊन आपण इमॅजिन करतो. आणि आपण त्या मोमेंटला इमोशनल मेंटल प्लेनवर, नीट आहे का, त्या मोमेंटला आपण ते सगळं एक्सपिरियन्स करत असल्यासारखं एन्जॉय करत असतो. मग तो अख्खा दिवस आपण जरी फिजिकली केलेलो नसलो तरी आपलं मन, विचार, बुद्धी सगळं तिकडेच असतं. आणि मग आपण त्या लोकांना सांगतो हो मलाही तिथेच असल्यासारखं वाटतंय. किंवा ते लोक म्हणतात की तुझी खूप आठवण येते, तू हवीस, तू हवा आहेस इथे. मग आपल्यालाही वाटतं की हो मी तिथे असल्यासारखं वाटतं. आणि मग ते आपण पूर्ण कल्पनेनी इमॅजिन करतो. तर खरं सांगायचं तर आपल्याला माहिती नाही हे जडात. आपल्याला वाटतं मी असं इमॅजिन करते किंवा काय, पण आपली मेंटल बॉडी, आपली इमोशनल बॉडी, ऍस्ट्रल बॉडी तिकडे ट्रॅव्हल करते. कारण एनर्जी जी आहे ती थॉटला फॉलो करते. एनर्जी फॉलोज इंटेन्शन, एनर्जी फॉलोज थॉट. आपण जो थॉट प्रोजेक्ट करू त्याच्याप्रमाणे एनर्जी काम करते. आणि एनर्जी म्हणजे आपली एनर्जी बॉडी. आपली एनर्जी बॉडी म्हणजे ऍस्ट्रल बॉडी, मनोमय जो कोश आहे तो तिकडे जातो आणि ते सगळं आत्मानंद घेत असतो तो तिथे. म्हणजे आनंद घेत असतो त्या मोमेंटचा. पण त्यांना काही ती ऍस्ट्रल बॉडी दिसत नाही, हो की नाही. पण आपल्याला तो आनंद मिळत राहतो इथे. तो कसा काय मिळू शकेल? कारण आपण आपलं एक एनर्जी फॉर्म तिकडे पाठवलाय आणि इमॅजिनेशनच्या बेसिसवर आपण ते सगळं एन्जॉय करून येतो. आता हे कसं शक्य आहे सांगा? कारण कारण आत्मा ही शक्ती आहे, ती ओमनिसियंट, ओमनी प्रेझेंट परब्रह्मन एनर्जी आहे. आणि ऑब्वियस त्यामुळे आपल्या एनर्जी बॉडीजही तेवढ्याच पॉवरफुल आहे. तर आपण नुसतं इंटेन्शन टाकल्यानंतरच आपला सोल एनर्जीच्या बरोबर ती एनर्जी ट्रॅव्हल करून तो मोमेंट एन्जॉय करून येते. आपल्याला काही फार दुःख होत नाही. आपण, आणि मग शिवाय फोटो येतच असतात व्हॉट्सअपवर, त्यामुळे सोपं जातं इमॅजिन करायला. आपण खरंच तिथे असल्यासारखंच आपल्याला वाटतं आणि काही दुःख बिक्ख राहत नाही आपल्याला.
काही असं होत नाही की अरे अरे हाय हाय मी गेलेच नाही आणि मग खूपच खूप मोठं काहीतरी मी मिस केलं, असं होत नाही. कारण आजकाल व्हॉट्सअपच्या माध्यमातनं, व्हर्च्युअल ह्याच्यातनं आपल्याला मीडियम मधनं आपल्याला फोटो मिळतात. त्यामुळे आपण आपली ऍस्ट्रल बॉडी इझिली पाठवू शकतो तिकडे. आणि म्हणून आपण एन्जॉय केलेला असतो तो मोमेंट. आणि कधी कधी तर आपण खरंच ते फोटोमध्ये पण आपणच आपल्या डोळ्यांनी बघितल्यासारखं. आता डोळे, ते फोटो बघताना आपण तिथे डोळ्यांनी खरंच समोर बघितला, व्हिडिओ येतात प्रोग्रामचे, आपण खरंच तिथे बघत असल्यासारखं आपल्याला फील होतं. हे सगळ्यांनी अनुभवलं असेल रोजच्या लाईफमध्ये, अशा जेव्हा घटना घडतात. म्हणजे तो डोळा म्हणजे तो व्हिडिओ कॅमेरा जो आहे, व्हिडिओ शूट केलेला, त्या कॅमेऱ्याच्या मोबाईलच्या जागेवर आपण स्वतः तिथे हजर असून बघून बघितल्यासारखा फिलिंग येतो. हे काय मॅजिकल नाही असू शकत. हे असं कसं फील होतं? त्याचं कारण आपली ऍस्ट्रल बॉडी तिकडे गेलेली आहे. आणि म्हणून तो आपण रिअल एक्सपिरियन्स म्हणतो ना, तो घेतलेला असतो. आणि म्हणून त्याचं दुःख नसतं अटेंड न केल्याचं. आणि हे सगळं पॉसिबल, इझिली पॉसिबल झालंय फोटोग्राफी, व्हिडिओ आणि हे जे ऍप्स आहेत त्याच्यामुळे. पण आता ह्या सगळ्याच्या पार्ट आपल्यात ते पोटेन्शियल आहे, कारण आपण ओमनिसियंट आहोत, दिव्य आहोत, कॉस्मिक एनर्जी आपल्यात आहे. आणि म्हणून आपल्याला ते शक्य आहे. नाही तर नुसते व्हिडिओ बघून काही समाधान होणार नाही तसं बघितलं तर. हेच आपण दुसऱ्या कोणाचे आता कम्पेअर करा. हे जिथे आपल्याला इन्व्हाइट केलेला होता त्याचा प्रोग्रामचं मी सांगितलं. आता समजा आपला कोणीतरी XYZ फ्रेंड न्यूयॉर्कला जाऊन आला, तोही आपल्याला फोटो शेअर करतो, तोही आपल्याला व्हिडिओ शेअर करतो. पण मग तिथे आपल्याला असं का वाटत नाही की त्याच्याबरोबर आपण पण ट्रॅव्हल करून आलो? कारण आपण नुसते फिजिकल आईजने त्याचा व्हिडिओ आणि फोटो बघत असतो. आपली सोल लेवल किंवा एनर्जी लेवल इन्व्हॉल्वमेंट तिथे नसते. त्यामुळे ते दुसऱ्याचे बघितलेत हे आपल्याला जाणीव असते. पण असाच आपण कार्यक्रम एखादा ज्याच्यात आपण इन्व्हायटेड आहोत, तो मात्र आपल्याला अनुभवल्यासारखा वाटतो. हा डिफरन्स आहे. आपली एनर्जी बॉडी तिथे ट्रॅव्हल करते. आणि हे ट्रॅव्हल करायला इट इज बियॉन्ड प्लेस, टाइम अँड थिंग. आपल्याला काही ट्रेनचं तिकीट काढावं लागत नाही, विमानाचं तिकीट काढावं लागत नाही, आपल्याला वेळ बघावी लागत नाही की आत्ता ट्रेन आहे का. कुठल्याही क्षणी आपण आपल्या एनर्जी बॉडीज ना तिकडे इंटेन्शननी प्रोजेक्ट करू शकतो. तर म्हणून बियॉन्ड लिमिटिंग एनर्जीज किंवा लिमिटेशन्स ही एनर्जी आहे. आणि आपणही तसेच आहोत. आणि म्हणून त्याला आत आणि बाहेर ऍट अ टाइम ते दर्शन मिळत आहे. कारण त्याचा जो कर्टन आहे बॉडीचा, तो तिथे राहिला नाहीये. ते दिव्य दृष्टीच्या मुळे फिजिकल आयनी तो राहतो. लिमिटेशन येते कारण तो एक लेयर येतो मध्ये फिजिकल बॉडीचा, ग्रॉस एनर्जीचा. पण दिव्य दृष्टीमुळे तो लेयर निघून जातो. हा जो लिमिटिंग लेयर आहे फिजिकल बॉडीचा, तो तिथे राहत नाही. आणि त्यामुळे बंधन नाही राहत. कळतंय ना? पोत्याच्या आतमध्ये भरलेली वस्तू आणि पोत्याच्या बाहेरची जागा, हे पोतं गायब होतं. म्हणजे जो कपडा आहे तो गायब होतो आणि आतलं बाहेरचं एक होऊन जातं, दिव्य दृष्टीमुळे किंवा दिव्य ऍबिलिटीजमुळे, सायकिक ऍबिलिटीजमुळे, हायर सायकिक ऍबिलिटीज. इंग्लिशमध्ये त्याला क्लेअरवॉयन्स म्हणतात. तर त्यामुळे हे सगळं मधला लेअर कट झाल्यामुळे आत बाहेर एकच असल्याचं त्याला जाणीव होते. हा पहिला पॉइंट इथे जे म्हटलेलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी दिलं. पहिलं तर ते त्यांनी डोळ्यांनी जे बघितलं ते हे केलेलं आहे. दुसरा पॉइंट की उघडोनी दृष्टी चोहोकडे पाहे तव देखत आहे मूर्तिमय, न पाहावे आता म्हणून किरीटी जव घेई जव दृष्टी मिटोनिया तव तया दिसे आतही तैसेच पसरले साच विश्वरूप. आता इथे कुठेतरी चेहऱ्यांची म्हणजे वेगळे वेगळे चेहरे, पाय, मुख, तैसे म्हणून तो जव पाठमोरा होई तव ती तेथेही दिसतीच. हा, विश्वरूपाची ती मुखे असंख्यात देखे पंडुसुत दृष्टी पुढे. मुख 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 म्हणजे चेहरे.
त्याला अनेक चेहरे का दिसत आहेत? परमात्मा स्वरूपाचे अनेक चेहरे का दिसत आहेत? आता चेहरा हे एक सगुण रूप आहे, समोर तुम्हाला काहीतरी दाखवायला. आपल्याला कोणीतरी सांगत असेल, एक्झाम्पल आता आपल्याला सांगतो ना, हा तो तसा नाही, तो तो अमुक अमुक माणूस. आपण म्हणतो फोटो दाखव मला, कसा आहे तो दाखव, चेहरा दाखव म्हणतो आपण. तर चेहरा ही एक आयडेंटिटी आहे. ठीक आहे. आता आपण म्हणतो ना रावण, मग रावणाचा आपण एक चेहरा डोक्यात ठेवतो. त्याच्या अशा मिशा आहेत, डोळे जाड जाड भुवया आहेत, असा काहीतरी विचित्र आकाराचा त्याचा मुकुट आहे, डोळे मोठे मोठे आहेत, काजळ घातलेले काळे काळे डोळे आहेत. रावण किंवा यम किंवा असं दैत्य म्हणतो आपण, राक्षस. मग आपल्याला एक एक इमॅजिनरी हे येतं, एक पोस्चर, म्हणजे पूर्ण एक आकृती उभी राहते डोळ्यासमोर, की असा बलदंड असेल, हातात गदाबिदा असेल आणि असा अकराळ विक्राळ असेल, असं एक चित्र येतं. तेच आपण देवता गॉडेस म्हणलं की आपल्याला एक एक सॉफ्टनेस येतो, एक दिव्यत्व येतं तिथे, इमॅजिनरी. खूप सुंदरसा मुकुट, मग तिथे असा विचित्र मुकुट नाहीये. मग गळ्यात आभूषण. म्हणजे काय की आपल्याला प्रत्येक गोष्ट रूप, रंग, आकार ह्याच्यामध्ये रिलेट करायची सवय आहे ह्युमन माइंडला. बिकॉज इट इज लिमिटेड. आपल्याला तिथे काहीतरी सगुण रूप लागतं. ठीक आहे. म्हणून त्याचं असं वर्णन आहे, विश्वरूपाची ती मुख्य असंख्यात. पण आपल्याला त्याच्या डीपर मिनिंग मध्ये ह्याच्यात जायचंय, की त्याचे परब्रह्माचे रोल प्लेज ते आहेत मुख्य, म्हणजे तीन, थ्री डिवाइन आस्पेक्ट्स. विल, डिवाइन विल म्हणजे शिवतत्व, लॉर्ड शिवा. आस्पेक्ट वन. त्याच्यानंतर डिवाइन लव्ह अँड विजडम, प्रेम, म्हणजे विष्णू आस्पेक्ट. आणि तिसरा डिवाइन इंटेलिजन्स, म्हणजे ब्रह्मा आस्पेक्ट. आता आस्पेक्ट म्हणजे काय? त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्यांचं काम आहे. आपण लॉर्ड शिवाला म्हणतो डिस्ट्रॉयर, हो ना, तो तो अंत करतो सगळ्यांचा. मग त्याचं तसं स्वरूप आहे, अघोरी आहे तो. कसा दाखवलाय आपल्याला? एक शिवाचं एक वर्णन आहे, त्या क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये. मृत्यू देणारा लॉर्ड शिवा आहे, संपवणारा लॉर्ड शिवा आहे, दी एंड करणारा लॉर्ड शिवा आहे. हे त्याचे काम आहेत. आणि मग ती ती कामं ज्या ज्या व्यक्तीमध्ये तो आस्पेक्ट प्रेझेंट आहे, तो त्या लॉर्ड शिवासारखा सेम टू सेम कुठेतरी आपल्याला व्यक्तिमत्व दिसण्यामध्ये आपल्याला तो दिसतो. लॉर्ड विष्णू हा प्रिझर्वर, म्हणजे सांभाळ करतो सृष्टीचा. लव्ह अँड विजडम, ज्ञान देतो, आपल्याला प्रेम शिकवतो. म्हणजे काय की सर्व्हाइव्ह करताना आपल्याला जे जे मटेरियल लागतं ते सगळं आपल्याला लॉर्ड विष्णूकडनं मिळतं. मग त्याचं तसं स्वरूप आणि त्याचे रोल प्लेज. मग लॉर्ड कृष्णा येतो, त्याच्यानंतर लॉर्ड राम, बुद्धावतार, असे अनेक अवतार. हे सगळे आपल्याला जगायचं कसं हे सगळं गायडन्स देतात. त्यामुळे ते सगळे रोल प्लेज येतात त्याचे. आणि मग क्रिएटर ब्रह्मा, तर क्रिएट करणाऱ्याचे रोल प्लेस. तर हे सगळे त्यांचे तीन तत्वांचे रोल प्लेस जेवढे जेवढे जगामध्ये आहेत, या सृष्टीमध्ये, या युनिवर्स मध्ये, ते सगळ्यांचे चेहरे त्यांना दिसतात आहेत. म्हणजे काय? इट इज ग्राफिक रिप्रेझेंटेशन. सगुण दाखवण्यासाठी त्याला ह्याचा आता आता ह्याचा आपण डीपर मिनिंग कडे जायचं. ह्याचा अर्थ असा की त्याला सर्वत्र ती कॉस्मिक एनर्जी दिसते. म्हणजे राक्षस म्हणजे नष्ट करणारी, म्हणजे एखादा अर्थक्वेक आहे त्याच्यामध्ये लॉर्ड शिवाची एनर्जी आहे, किंवा एखादं अॅनिमल आहे, किंवा ते गाय आणि तिचा बछडा आहे,
तर त्याच्यामध्ये आपला लॉर्ड विष्णू तो प्रिझर्व करतोय, तो सांभाळ करतोय, तो प्रेम करतोय. तर ह्या पद्धतीनं युनिवर्स मध्ये जेवढे जेवढे एलिमेंट्स आहेत, इन ऑल किंगडम्स, मिनरल किंगडम, खनिज, प्लांट किंगडम, झाडं वगैरे सृष्टी, वनसृष्टी, ॲनिमल किंगडम म्हणजे सगळे ॲनिमल्स येतात, कीटक येतात त्याच्यात, बारीक 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 कीटकांपासून हत्ती आणि डायनासॉर पर्यंत ॲनिमल किंगडम सगळं एकात येतं. फोर्थ इज ह्युमन किंगडम, माणसांची दुनिया. हे सगळ्यामध्ये जेवढं काही आहे ते सगळं या तीन रूपांच्या मध्ये त्यांना व्हिजिबल होत आहे. आणि त्याला सगळ्यात एक म्हणजे परमात्म्यात, म्हणजे लॉर्ड कृष्णाच्या कॉस्मिक प्रेझेन्स मध्ये अख्खं युनिवर्स दिसतंय. हा एक आस्पेक्ट, म्हणजे एकाच सगळं दिसतंय. आणि दुसरा आस्पेक्ट, सगळ्यांमध्ये एकच दिसतंय. कळतंय का? लॉर्डच्या कॉस्मिक एनर्जी मध्ये अख्खं ब्रह्मांड दिसतंय, युनिवर्स. आणि दुसरा डायमेन्शन, त्या अख्ख्या युनिवर्स मध्ये कॉस्मिक परब्रह्मंचं प्रेझेन्स दिसतोय. ऑल इज वन अँड वन इज ऑल. दिस इज मेन कॉन्सेप्ट. तो त्याला दिसतोय. आणि म्हणून विश्वरूपाची ती मुख्य असंख्यात देखे पंडुसुत दृष्टीपुढे, सगळं दिसतंय त्याला. जेवढं जेवढं प्रेझेंट आहे, युनिवर्स नावाची शक्ती, ग्रह, तारे, तारामंडल, नंतर त्याच्यानंतर गॅलेक्सीज वेगळ्या वेगळ्या, त्याच्यानंतर दुसरी ब्रह्मांड, त्याच्यानंतर आपली मदर अर्थ, अर्थवरचं जेवढं काही आहे ते पाणी, झाडं, डोंगर, दर्या, पक्षी, नद्या, नाले, माणसं, कीटक, वनस्पती, सगळं सगळं दिसतंय त्याला. आणि हे नष्ट करणारा शिवतत्व दिसतंय आणि जन्माला घालणारं ब्रह्मतत्व दिसतंय आणि मधल्या भागात सांभाळ करणारं विष्णू तत्वही दिसतंय. आणि म्हणून त्याला हे सगळं विश्वरूप दर्शन एक सर्व बाजूंनी होतंय. का सर्व बाजूंनी? कारण तिथे लिमिटेशन नाहीये जागेचं. मागे पुढे, फ्रंट बॅक, ऑल 8 डिरेक्शन्स कमिंग अंडर वन रूफ. सर्व 10 दिशा, जेवढ्या काही दिशा आहेत त्या सगळ्या एका डायमेन्शन वर आहेत. कारण का? तर तिथे वर खाली काही आहेच नाही. जसं आपल्याला वाटतं की वर आकाश आहे, पण कोणाला माहिती आपली पृथ्वी उलटी असेल आणि आपण उलटे लटकलेलो असू. पण गुरुत्वाकर्षणामुळे आपल्याला असं वाटतं आपण सरळ आहोत. आपल्यासाठी ग्रॉस लेवलवर हे सगळे कॉन्सेप्ट आहेत. वर, खाली, मागे, पुढे, आजूला बाजूला, इकडे तिकडे, डावं उजवं, हे सगळे आपले फिजिकल बॉडीशी रिलेटेड कॉन्सेप्ट आहेत. पण ह्या बॉडीली कॉन्शियसनेस मधनं बाहेर आल्यानंतर सोल कॉन्शियसनेस मध्ये गेल्यावर किंवा सटल कॉन्शियसनेस मध्ये गेल्यानंतर, सूक्ष्मामध्ये गेल्यानंतर कुठल्याही डायमेन्शन्स, डिरेक्शन्स काहीही राहत नाही. सगळं एक होऊन जातं. कारण दिस इज अ कॉस्मिक प्लेन. कॉस्मिक प्लेन आहे, कॉस्मिक एनर्जीचा प्लेन आहे. पण आपण जसं अंडरस्टँडिंग ठेवू तशी एनर्जी फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि आपण एकदम जडात येतो. मी शरीरात आहे म्हणलं की आपण एकदम ठपकन खाली येतो. मी परब्रह्मन आहे, आय एम वन विथ दॅट कॉस्मिक परब्रह्मन, असं म्हणून अंडरस्टँडिंग ठेवलं की आपण एकदम शिफ्ट होऊन जातो. वाटतो आपण शरीरात दिसणाऱ्याला, समोरच्याला, पण आतून आपण कुठल्या तरी वेगळ्या डायमेन्शन वर असतो. हे सगळं पॉसिबल आहे. मी काही इमॅजिनेशन वर बोलत नाहीये. हे सगळं घडतं. जसं मी एक्झाम्पल दिलं मगाशी, की तुम्ही नुसतं ठरवून तुम्ही त्या प्रेझेंट होता, त्या अटेंड करता ते फंक्शन. ते काय आपण असं म्हणतो हो मी तिथे असल्यासारखं वाटतं. खरं खरं काय ते होतं ते मी ऍक्च्युली सांगितलं आता तुम्हाला. कारण
प्लेन्स वेगळे वेगळे आहेत. तुम्ही जसं जसं अंडरस्टँडिंग चेंज करता तुम्ही शिफ्ट होता त्याच्यात. आणि म्हणून जडाचं जड गोष्टी, जड हॅबिट्स, ग्रॉस ग्रॉस टेंडन्सीज, पहिले तर आपण शरीर मी आहे हे म्हणतो तेव्हाच त्याच्याशी रिलेटेड सगळं ठपकन घेऊन आपल्याला खाली आपटवतं, हेवीनेस देतं, खाली बांधून ठेवतं, लोअर प्लेनवर आपल्याला बांधून ठेवतं. आणि म्हणून आपण अडकतो इथे. पण आता या मोमेंटला अर्जुनाची स्थिती जड नाहीये. तो सटल एनर्जीशी कनेक्ट झालेला आहे, कॉस्मिक एनर्जीशी. आणि त्यामुळे त्याला सगळे इर्द गिर्द सगळीकडे सगळीकडे तेच दिसतंय. त्याच्या वर्णनामध्ये आत आणि बाहेर ही भाषा वापरली आहे, पण ऍक्च्युली सर्वत्र तेच आहे. पाहे ते ते दिसे विश्वरूपमय, नवल ते काय असे येते. म्हणजे काय? ऑल इन वन अँड वन इन ऑल. वन म्हणजे कॉस्मिक परब्रह्मन, वन इन ऑल म्हणजे कॉस्मिक परब्रह्मनचं तत्व सर्व ठिकाणी दिसतंय. आणि सगळेजण कॉस्मिक परब्रह्मन, ऑल इज वन अँड वन इन ऑल, असं सगळं त्याला एकत्र दिसतंय. आणि म्हणून सर्वत्र तेच दिसतंय, विश्वरूपमय झाला तो. त्याला आत बाहेर असं वेगळं फिजिकल प्लेनवर नसल्यामुळे त्याचं डायमेन्शनच चेंज होऊन गेला. आता आता हे झालं अर्जुनाचं. आपलं काय? आपण हे वाचतोय. आपण ह्या ह्या अशा गोष्टीला आपण एक्सपिरियन्स कसं करणार? तर मागे मी एक्झाम्पल दिलं होतं की मी माझा अनुभव सांगितला होता की लॉर्ड कृष्णा मला म्हणाला की तू कोणाला भेटायला चालली आहेस? मला भेटायला येतेस का मंदिरामध्ये? मी तर तुझ्या आजूबाजूला आहे, तुझ्या बाजूला बसलोय मी ऑटोमध्ये, तुझ्या ऑटोच्या बाहेर मी आहे, तुझी ऑटो चालवणारा मी आहे, प्राणी बसला त्याच्यात मी आहे. कळतंय का? जाम आता हा संदेश मिळत असताना अर्जुनासारखा फिजिकल प्लेनवर न राहता कॉन्शियसनेस शिफ्ट झालेला आहे, तेव्हा तो साऊंड ऐकू येतोय. कळतंय? हा साऊंड, आता हे काही काही विशेष त्याला दिव्यत्व असावं लागत नाही. आपण जेव्हा जडाला खाली ठेवायला सुरुवात करतो ना, जसं आपण सतत, आपण गावाला जातो, एक्झाम्पल आहे, गावाला जातो आपण, बॅगा घेऊन जातो, 2 सुटकेस आपल्या बरोबर असतात. आपण काही 24 तास आणि पूर्ण ती ट्रिप होईपर्यंत आपण ते लगेज आपण हातात घेऊन फिरत असतो का? नाही. आपण थोडस इकडून तिकडे जाताना फक्त मुवमेंट मध्ये आपण ते उचलतो बॅगा. आणि त्याचं ट्रॅव्हलिंग म्हणजे वॉकिंग ट्रॅव्हलिंग जर्नी झाल्यानंतर आपण ते ठेवतो ना खाली, तसं ते ठेवणं खूप आवश्यक आहे. आपण जे लगेज घेतलेलं आहे, मी आणि माझंच, मी माझं, माझा नवरा, माझी मुलं, माझं घर, माझं 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 काम, माझ्या जबाबदाऱ्या, माझे नातेवाईक, माझी रिस्पॉन्सिबिलिटी, माझा रोल प्ले, हे सगळं माझंच सामान बॅगेज आपण घेतलेलं आहे. त्याला ठेवावं लागतं, तेव्हा आपण लाईट होतो. आपण सामान घेऊन सगळी ट्रिप नाही करत. असं जर आपण जरा जरा केलं तर आपल्याला समोरची व्यक्ती बोलते, पण अहो ते ठेवा खाली, कोण नाही घेऊन चाललं तुमचं सामान, अशी गंमत पण होते. बॅग ठेवा खाली आणि चला आमच्या बरोबर, असं म्हणतात ना ज्यांच्या घरी आपण जातो. राहू दे ती बॅग तिथेच राहू दे, काही प्रॉब्लेम नाही इथे राहिली तरी. असं असं हे सगळे संवाद आपल्या रोजच्या जीवनात घडत असतात. पण हे रिलेट केले आपल्या स्पिरिच्युअल लाईफशी, तर गुरुही आपल्याला म्हणतात तुझं सामान थोडं ठेव आणि चल माझ्या बरोबर. कुठेही चाललं नाहीये तुझं सामान. सामान म्हणजे काय? मी, माझं आणि माझा संसार, माझा प्रपंच, माझा प्रपंच. कुठेही चाललेला नाही तुझा प्रपंच. ते जरा सामान ठेव खाली आणि चल माझ्या बरोबर, असं गुरु आपल्याला म्हणतात. चल मी तुला दाखवतो काय काय आहे ते. ते सामान इथे ठेव. सामान घेऊन आपण जर्नी नाही करू शकत. नॅचरल आहे हा कॉन्सेप्ट. आपण बॅग घेऊन 24 तास सगळीकडे हिंडत नाही ना. सामान ठेवतो आणि मग आपण फिरतो. सामान हॉटेलवर ठेवतो आणि मग आपण सिटी पाहायला जातो, ट्रिप एन्जॉय करायला जातो, स्पॉट्सवर जातो,
व्हेन्यू अलग 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 प्लेसेसवर फिरतो, फोटो काढतो, पण सामान आपलं असतं हॉटेलवर. तसं ह्या विश्वरूप दर्शनामध्ये आपल्याला सामान खाली ठेवावं लागेल. आय मी मायसेल्फला विसरावं लागेल. आणि त्या क्षणाला मग आपल्याला तो संदेश येईल. त्या आपल्या दिव्य एनर्जीज डोअर्स ओपन होतील आणि मग आपल्याला संदेश येईल. त्याच्यासाठी काही विशेष काय म्हणतो किंवा व्यक्ती बनावं लागत नाही किंवा खूप वर्षांची साधना पाहिजे, आध्यात्मिक बैठक पाहिजे, असं काहीही नाहीये. पहिले तर सामान खाली ठेवता आलं पाहिजे, हे स्किल पाहिजे मात्र. हा, ही काय म्हणतो आपण, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, की सामान ठेवायचा क्रायटेरिया तो असला पाहिजे. ते ठेवायला जमलं पाहिजे सामान आपलं खाली, मी माझंच, की मग तुम्हाला पटकन मेसेज येतो. आणि विश्वरूप दर्शन सहज अनेक घटनांमधनं घडू शकतं, की अरे आपल्या इर्द गिर्द सगळं तेच आहे, वन इन ऑल. आणि मग असं सांगितल्यानंतर प्रश्न पडला, की अरे हो, बघायला कोणाला चाललोय आपण, दर्शन कोणाचं घेणार आहे? हे सगळं ते स्वतः येऊन सांगतायत, की सगळीकडे तेच आहे, तू कोणाला बघायला चालली आहे बाळा? मग प्रश्न पडतो ना, हो खरंच आहे, आपण काय करतोय? हे आहे ते विश्वरूप दर्शन. मागे मी म्हणलं होतं, आपल्या घरातली माणसं, आपले बाहेरचे लोक, युनिवर्स, झाडं, पानं, फळं, फुलं, नद्या, तारे, आकाशमंडल, सगळं सगळं ती एनर्जी आहे. आणि हे जेव्हा आपण फील करायला लागतो ना, आपल्याला अनुभव यायला लागतात, आपल्याला मेसेजेस येतात, ग्रेट बिंग्स कडनं गायडन्स येतो. आपल्याला आपल्याला वाटतं माझे गुरु नाही आहेत समोर. आपल्याला गुरु नाही आहेत, पण गुरु आहेत. पण ते वेगळ्या डायमेन्शनवर आहेत, ते तिकडनं बघतायत आपल्याला. पण आपल्याला जडाची बुद्धी आणि विचार आणि डोळे असल्यामुळे आपण त्यांना बघू नाही शकत आहे. कारण ते सटल प्लेनवर आहेत, आपण ग्रॉसवर आहोत. ज्या क्षणाला आपण आपलं लगेज खाली ठेवतो, आपल्याला गुरु दिसतात. आता गुरु दिसतात म्हणजे काय एकदम असे प्रकट झालेले नाही दिसत. तेही सांगते कसं विश्वरूप दर्शन होतं, कसा गायडन्स येतो, कसा लॉर्ड कृष्णा भेटतो आपल्याला, आतून मेसेजेस येतात. कोणीतरी सांगतं, मी नेहमी सांगते या गोष्टी, कोणाचा तरी मेसेज येतो, कोणीतरी समोर न बोलतं, काहीतरी वाचायला मिळतं, काहीतरी बघायला मिळतं. पण हे सगळं आपण विवेकाच्या बुद्धीनं ऐकायला, समजायला प्रयत्न केल्यानंतर आपल्याला हे आलेले गायडन्सेस क्लिक होतात. त्याच्याशिवाय नाही. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं लगेज खाली ठेवा. आता ह्याला सुद्धा सगळं खाली ठेवावं लागलं ना. मी धनुर्धर आहे, मी पांडवातला श्रेष्ठ आहे, मी अमुक वंशी आहे, तमुक हे आहे, माझ्यात हे आहे, ते आहे. हे सगळं ह्या मोमेंटला तर तो विसरलेला आहे, की तो अर्जुन आहे. कारण तो त्या सटल प्लेनवर, वैश्विक शक्तीच्या प्लेनवर, कॉस्मिक प्लेनवर बघतोय नुसतं डोळे फाडून. आपल्याला हेच करायचं आहे. आपल्याला आपल्या भोवती सगळं आहे. फक्त आपल्याला लगेज खाली ठेवायचं आणि हलकं व्हायचंय, लाईट व्हायचंय. जसं तो बलून असतो ना छोट्या मुलांचा, त्याला असं एक कॉईन बांधलेलं असतं मेटलचं, असं रिंग सारखं एक असतं. ते त्याला जमिनीवर ठेवतं, ते बलून असा उभा राहतो, दोरा असा आणि हवेत असा हलत असतो. आपण जर घरात आणून ठेवला तो खाली राहतो, तिचं ते रिंग असते खाली जमिनीवर आणि तो हलत असतो हवेत. पण ती रिंग काढून टाकली तर वर जातो तो बलून. तसं आपल्याला लगेच खाली ठेवलं की आपोआप आपण वर शिफ्ट होतो. त्याच्यासाठी काही खूप काही करावं लागत नाही. सगळं अंडरस्टँडिंग वर आहे. आता मला एक गोष्ट सांगा, की त्यांनी टीचिंग सगळे दिले, की क्रियायोग असतो, भक्तियोग असतो, कर्मयोग असतो. पण आत्ता हे विश्वरूप दर्शन देताना, प्रोसेस होताना, ऍक्च्युली घटना घडताना, त्यांनी त्याला सगळी क्रियायोग आणि एक योग घडवलाय का, त्याला करवलाय का?
त्याला त्यांनी सांगितलं का मी जे सांगितलं ते सगळे मार्ग तू करून ये आणि मग मी पुढचं तुला सांगतो? नाही ना. त्यांनी डायरेक्ट विश्वरूप दर्शन दिलं त्याला. म्हणजे कळतंय का काय आहे ते? ह्याचा अर्थ हा आहे की आपल्या अंडरस्टँडिंगवर नुसत्या गोष्टी चेंज होतात. मी नाही म्हणत आहे की ते युजलेस आहे, क्रियायोग युजलेस आहे, भक्तियोग युजलेस आहे, मी हे नाही म्हणत आहे. हे तर मार्ग आहेत. ते सगळे सांगितले, ती थिअरी आहे, तो प्रोटोकॉल आहे, तो फॉलो करायचा आहे. तो रोजच्या जीवनात फॉलो करायचा आहे. आत्ता या क्षणाला त्यांनी काय केलं? त्यांनी त्याला हळूहळू ज्ञान देऊन 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 त्याला मी माझं मधनं बाहेर काढलेलं आहे. आणि तो नुसतं ऐकत जाऊन त्याची एनर्जी क्लीन होऊन तो सटल डायमेन्शनवर आपोआप शिफ्ट झाला. आता आणखीन एक गोष्ट सांगते. ही जी दिव्य दृष्टी दिली श्रीकृष्णाने, तुम्हाला गोष्ट माहितीये का की ही दिव्य दृष्टी कोणालाही नाही देऊ शकत? कोणालाही म्हणजे काय? की जो माणसाची एनर्जी बॉडी जडाची आहे, ग्रॉस आहे, अत्यंत ऑरामध्ये निगेटिव्ह थॉट्स, फिअर्स, एन्झायटी, स्ट्रेस, वरीज, अँक्शियसनेस किंवा अँगर, हेट्रेड, इरिटेशन, सॅडनेस, हे सगळा गार्बेज भरलेलं असेल तर कोणाचं वर्ण ब्रह्मदेव येऊन सुद्धा तुम्हाला, परमात्मा येऊन सुद्धा तुम्हाला तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तीला दिव्य दृष्टी नाही देऊ शकत. ती ॲबिलिटी, एनर्जेटिक ॲबिलिटी यावी लागते. ऑरा क्लीन व्हावा लागतो. एनर्जी बॉडीज, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, इद्रिक बॉडी, फिजिकल बॉडी क्लीन व्हाव्या लागतात पर्टिक्युलर लेवल पर्यंत. त्याच्यानंतरच तो दिव्य दृष्टी देऊ शकतो. गुरु, आपल्यासाठी गुरु, ह्याच्यासाठी गुरु याचा आहे परमात्मा श्रीकृष्ण आता या मोमेंटला. तर त्यांनी असं चॉकलेट बिस्किट दिल्यासारखं त्याला दिव्य दृष्टी देतो असं करून नाही दिलेलं. हे सगळे 11-10 अध्याय सांगेपर्यंत ते ऐकण्यामध्ये, त्याची ऐकण्यातच एनर्जी बॉडीज, अख्खी एनर्जी, सोल एनर्जी कम्प्लिटली ट्रान्झिशन होऊन त्याचं प्युअरेस्ट फॉर्म मध्ये आहे. आणि म्हणून तो त्याला विश्वरूप दर्शन बघण्यासाठीची दिव्य दृष्टी देऊ शकला. पहिल्याच दिवशी का नाही दिली त्यांनी त्याला? तो म्हणला की मी नाही करणार आहे, माझे नातलग आहेत, आमकय ढमकय तमकय अमकय. तेव्हा त्याची एनर्जी बॉडीचा विचार करा. त्याच्या आतमध्ये फिअर होता, सॅडनेस होता, एन्झायटी होती, आणखीन काय काय निगेटिव्ह थॉट फॉर्म्स होते. म्हणजे थॉट फॉर्म्स म्हणजे थॉट्स होते. होते की नाही? पहिल्या अध्यायाच्या वेळेला अर्जुन विषाद योग असं म्हटलंय त्यांनी. विषाद म्हणजे दुःख. तो कम्प्लिटली दुःखाने भरलेला होता, सगळ्या निगेटिव्ह थॉट्सनी, इमोशन्सनी गच्च भरलेला होता. त्या क्षणाला त्यांनी काय नाही, असं चुटकी वाजवली आणि त्याच्या डोक्यात तसं टप केलं आणि मग त्याला, चल नाही राहू देते, मी तुला दर्शन देत, असं का नाही केलं? त्यांनी एवढे 10 अध्याय होऊन विभूती योग सांगितला आणि मग त्याला विश्वरूप दर्शन का बरं दिलं असेल? कारण हे सांगण्याच्या आणि ऐकण्याच्या प्रोसेसमध्ये त्याची कम्प्लीट सोल एनर्जी, त्याची ऑरा, त्याची मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी सगळ्या क्लीन झाल्या. सुपर सुपर क्लीन. आणि त्यामुळे त्याला ते विश्वरूप दर्शन तो बघू शकला. आता तुम्हाला कळतंय का मी मगाशी काय बोलत होते? की ज्या क्षणाला आपण आपल्या इमोशन्सवर, थॉट, स्पीच अँड ऍक्शन, थॉट म्हणजे विचार, स्पीच म्हणजे आपली भाषा, आणि ऍक्शन म्हणजे कर्म, या तीन मध्ये जेव्हा आपण प्युरिफाईड कॉन्सेप्ट न फॉलो करतो, लव्हिंग काइंडनेस, जनरॉसिटी, त्याच्यानंतर ऑनेस्टी, खरं बोलणं, सत्य बोलणं, हे व्हर्च्यूज न फॉलो करायला लागतो. या तीन आपल्या कृतीतनं
थॉट स्पीच ऍक्शन मधनं आपण हे सगळं करायला लागतो, तेव्हा आपली एनर्जी बॉडी क्लीन 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 फास्टेस्ट लेवलवर क्लीन होते, प्युरिफाय, कम्प्लिटली क्लीन. आणि मग आपल्याला मेसेजेस यायला लागतात. आपण क्लाउड्स मध्ये बसल्यानंतर आपल्याला संदेश कसा येईल? क्लाउड असतात, मध्ये असतात. सूर्य दिसतो का? सूर्य नाही दिसत. सूर्याचा किरण यायला, सूर्य म्हणजे परब्रह्मन, किरण म्हणजे मेसेज. त्या परब्रह्माकडनं, सूर्याकडनं सूर्यकिरण आपल्याकडे यायला मध्ये ऑरामध्ये जर क्लाउड्स असतील, तर तो मेसेज आपल्याला कसा मिळणार? तो मेसेज मिळण्यासाठी आपल्याला आपलं सिस्टम क्लीन करावं लागतं. क्लाउड्सना रिमूव्ह करावं लागतं. क्लाउड इज निगेटिव्ह थॉट प्रोसेस, निगेटिव्ह इमोशन्स, ह्या सगळ्याला कमी केल्यानंतर आपल्याला तो मेसेज येतो. कॉस्मिक परब्रह्मन, सूर्य, लॉर्ड, सूर्य लॉर्ड सोलर गॉड म्हणजे सूर्य देवता. आपल्या युनिव्हर्सची ती देवता, परब्रह्माने सूर्य देवतेत कन्वर्ट केलेला आहे स्वतःला, आणि तो आहे आपला लॉर्ड. तो पाहतोय सगळं. या विश्वालाही तोच धरून आहे. सूर्यकिरणांच्या आणि काही एनर्जी फॉर्म्स आहेत, एवढं डिटेलमध्ये नाही जाऊ शकत, पण काही गोष्टी आहेत जेणेकरून त्या सोलर गॉडनी हे विश्व चलतं ठेवलेलं आहे. तर मला म्हणायचंय की इथे त्याला काही क्रियायोग करवला नाहीये, त्याच्याकडनं कर्मयोग करवला नाहीये, त्याच्याकडनं त्याला सांगितलं नाही 4 वर्ष तू भक्ती योग कर आणि मग तू माझ्याकडे ये. काहीच केला नाहीये. नुसतं तो सांगतोय, 10 अध्याय हा ऐकतोय. आपल्याला पण अनुभव येत असेल. सेशन होतं त्या दिवशी आपण वेगळ्या ट्रान्स पोझिशन मध्ये असतो, कंडिशन मध्ये असतो, कारण आपण ते सगळं ऐकलेलं असतं आणि ते सगळं घोळत असतं आपल्या डोक्यामध्ये. त्या मोमेंटला जर कोणी क्लेअरवॉयंटनी तुमची एनर्जी बघितली, तर एकदम क्लीन दिसेल. क्लेअरवॉयंट कशाला पाहिजे? आपण पण स्वतः जज करू शकतो स्वतःला, की आपली मनस्थिती ब्लिसफुल स्टेट मध्ये असते. पण तेच जेव्हा आपण एखाद्या निगेटिव्ह थॉटनी ऑक्युपाईड होतो, त्या मोमेंटला आपण अ, एकदम असं जड झाल्यासारखी आपली मती बुद्धी, आपलं विचार, आपल्याला सगळं नको वाटायला लागतं आणि बडं निगेटिव्ह फिलिंग यायला लागते. आणि मग असं वाटतं की अरे मगाशी सगळं ऐकलं छान होतं, आता हे काय प्रॉब्लेम? म्हणजे काय की सडन अंडरस्टँडिंगनी आपली एनर्जी बॉडी शिफ्ट होऊन जाते, जडात जाते एकदम. तर म्हणून आपण सुद्धा अतिशय कमी ह्याच्यामध्ये विश्वरूप दर्शन म्हणजे काय की असं काही दैवी हे नाही. जिथे तिथे परब्रह्मन आणि जिथे तिथे परब्रह्माचं स्वरूप आपल्यापासून सगळ्यांकडे, सगळ्यांमध्ये, हे आपण बघू शकतो आणि ते पॉसिबल आहे. विश्वरूपाची ती मुखे असंख्यात, देखे पंडुसुत दृष्टी पुढे, म्हणून तो जव पाठमुरा होई तव ती तेथेही दिसतीच. तर ह्या पद्धतीनं त्याला सर्वत्र तेच दिसतंय आणि तसंच आपल्यालाही दिसू शकतं. आपुल्या कृपेची परी जरी नेत्र मिटवनियार आहे, तरी दिसत आहे तेची रूप. आत बाहेर सगळीकडे तेच आहे, ते मगाशी सांगितलं. आपुल्या कृपेची थोरवी अपूर्व, पहा दावी देव पार्था लागी. तयाचे पाहणे न पाहणे तेही, तयासह घेई व्यापो नित्य. म्हणजे काय की पाहिलं ना, पाहणारा कोण आहे? अर्जुन आहे. त्याला असं वाटतंय मी पाहतोय. कर्ता, कर्म आणि क्रिया हे सगळं परब्रह्म झाला. म्हणजे काय की मी जर म्हटलं की मी हे बोलते, मी हे करते, असं म्हणणं सुद्धा तिथे संपून जातं. तोच बोलतोय, तोच सांगतोय आणि ऐकतोयही तोच. म्हणजे काय की तुमच्यामध्ये पण ते कॉस्मिक परब्रह्मन आहे. ह्या ह्या इंटेन्शन हा प्रोग्राम मध्ये पण तोच आहे, कारण त्याच्याकडनंच सगळं फ्लो होतोय.
आणि ज्याच्या तोंडून बोललं जात आहे ती व्यक्ती म्हणजे ही मी बसलेली आहे ती पण तोच आहे. अशा पद्धतीनं तयाचे पाहणे न पाहणे तेही तयासह घेई व्यापुनी तो. म्हणजे सर्वत्र तो पूर्णपणे व्याप्त झाला, की त्याला मी पाहतोय, मी अर्जुन, मी युद्ध करणार होतो, हे सुद्धा कॉन्शियसनेस मध्ये राहिलं नाही. म्हणून या एका आश्चर्याच्या पुरी पडोनी बाहेरी जव ठाके, तव तेथे जुजा चमत्काराची या जाय बुडोनिया महार्णवी. निज विश्वरूप ऐशा रीतीपूर्ण कौशल्ये दाऊन पार्था लागी, अनंत स्वरूपी देवतो श्रीकांत व्यापोनिया घेत तया तेही. तोही तोच झाला. म्हणजे आपल्याला मूवी मध्ये दाखवताना मग मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की जसं ते तुकाराम महाराजांचं त्या बायकोचा मी एक सीन सांगितला होता जो मूवीत दाखवलाय, की तो म्हातारा तिला दिसतोय पण तो विठ्ठल स्वरूप होता किंवा विठ्ठल होता. तर असं बघणं, बघणारा आणि दृश्य हे सगळंच परब्रह्म स्वरूप झालं. सगळ्यात तो प्रेझेंट राहिला, अशी तिथे अवस्था झाली. निज विश्वरूप दाखवावे मज ऐसे भीमानुज प्रार्थी जव, तव आघवेची होनी आपण नटे नारायण सर्वव्यापी. म्हणजे बोलणारा अर्जुनही शेवटी त्याला लक्षात आलं की अरे आपल्यातही तोच बघतोय, तोच बघतोय, तोच दाखवतोय आणि तोच सर्वत्र पसरलाय, अशी अवस्था आहे. हे खरं आहे विश्वरूप दर्शन. की म्हणून मग ते येतं की मीही नाही, नो थिंग, नथिंग म्हणतात लोक, पण त्याचा अर्थ नो थिंग म्हणजे आर्टिफिशियल बाहेरची काही वस्तू आहेच नाही. जे काही आहे ते नारायण आहे, जे काही आहे ते कॉस्मिक परब्रह्मन आहे, जे काही आहे तो भगवान श्रीकृष्ण आहेत, जे काही आहे ते लॉर्ड शिवा आहे. काही म्हणा तुम्ही, पण सर्वत्र तेच आहे, दुसरं काही नाही. नो थिंग, काहीच नाही. मग सांगणार काय, कशाबद्दल बोलणार, कोण बोलणार, असा प्रश्न पडतो. तव आघवेची होनी आपण नटे नारायण सर्वव्यापी, दीपाधारे किंवा रवी प्रकाशात पहाया समर्थ दृष्टी जी का, नातरी जी दृष्टी मिटोनी घेताच दिसायाचे साच खुंटत असे. पण ती दृष्टी आता कुठली आहे? दिव्य दृष्टी आहे. त्यामुळे त्याला बघायचं नाही बघायचं हेही त्याच्या हातात आता काही राहिलं नाही, कारण बघणाराही तो नाही, दृश्यही तो नाही आणि दाखवणाराही तो नाही. काहीच त्याचं अस्तित्वच मिटून गेलं. आणि हेच अपेक्षित आहे गुरूंना आणि परब्रह्माला आपल्याकडनं. आपण जे स्वतःला सेपरेट करतो ना, आणि मग खूप सारा प्राईड एनर्जी, बरंच काय काय, बरेच निगेटिव्ह आहे, तिथून सुरुवात होते. मी म्हणलं की तिथून स्टार्ट होतं. आणि म्हणून ते नकोय. म्हणूनही तो पार्थ जैसा प्रकाशात तैसा अंधारात पाहू शके, आणि जरी नेत्र मिटून या घ्यावे तरीही दिसावे तया लागी. हे सगळं हस्तिनापुरात धृतराष्ट्राला सगळी गोष्ट संजय सांगतोय. आणि गंमत म्हणजे संजयालाही दिव्य दृष्टी दिली आहे. संजयही तेच एक्सपिरियन्स करत असणार, की पाहणाराही तोच, दृश्यही तोच परब्रह्मन लॉर्ड कृष्णा, आणि दाखवणाराही तोच. हा अनुभव केवळ अर्जुनाला नाही आलेला, हा अनुभव कुठेतरी सेम टू सेम संजयालाही आलेला आहे. कारण अदरवाईज नुसतं काही ते काही मूवी बघायला दिव्य दृष्टी दिलेली नाही आहे. तो कॉस्मिक प्रेझेन्सच ते सगळं उत्तर आहे त्याचं. तो कॉस्मिक प्रेझेन्स जो त्याला दिसतोय विश्वरूप दर्शनाच्या माध्यमातनं पाहताना, पण तो त्याच्याबरोबरही ती मूवी चालू आहे. म्हणे ऐकिले का काय सांगू तरी, नाना अलंकारी शोभले जे, सर्व ही बाजूनी जया लागी मुखे विश्वरूप देखे ऐसे पार्थ. नुसता पार्थ नाही बघत आहे, संजय पण बघतोय हे सगळं, की सर्व विश्व मध्ये परब्रह्म आहे. विश्वरूप मुखे म्हणजे काय, सगळीकडे तोच, ऑल इन वन अँड वन इन ऑल. हा त्याचा बेसिक इनर मीनिंग आहे, डीपर मीनिंग. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युग
स्थिता यदि भा सदृशी सा स्याद भासतस्य महात्मनः आहतयाची या अंगकांतीची ती अपूर्वता होती निरुपम कल्पांताच्या वेळी 12 आदित्यांचे तेज होय साचे एकत्रित तैसे ते सहस्त्र दिव्य सूर्य जरी एके अवसरी प्रकटले तरी तयाची ही न साजे उपमा एवढी महिमा तेजाची त्या सर्व ही विजांचा मेळावा करून सामुग्री घेऊन काळाग्नीची जरी 10 महातेजांचा संघात केला एकत्रित तया माझी तरी ते तुळेल तेज काही अंशी सर्वांग प्रभेशी देवाची या परिसंपूर्णत्वे तुल्यते नव्हेच त्रिवार हे साच देखराया प्रभू श्रीरंगाच्या सर्वांगाचे तेज ह्यापरी सहज फाकत असे व्यासांची या कृपे तेची दिव्य तेज आज येथे मज दृश्य झाले व्यासांनी कृपा केली होती त्याच्यावर दिव्य दृष्टी देऊन आणि सेम अनुभव मला पण येतोय मला पण तेच तेच दिसतंय मलाही काही फरक नाहीये कळतंय का आता आता तुम्हाला कळेल की ते जे पहिले चेहरे मुख हात दिव्य दर्शन हे सगळं सुरुवातीला सगुण रूप दाखवलं आणि त्याच्यानंतर निर्गुण स्वरूप हे फक्त आणि फक्त प्रचंड प्रकाश दुसरं काहीही नाही प्रकाशच त्याचं मूळ तत्व आहे आणि स्वरूप आहे आपल्याला अंडरस्टँड करायला पहिले परमात्म शक्ती आहे ह्याच्यासाठी ती सगुण रूप आहेत सगळी राम श्रीकृष्ण त्याच्यानंतर वेगळे वेगळे अवतार देवी देवता हे सगळं आपल्याला भक्ती करण्यासाठी सगुण स्वरूप लागतं आपण नुसतंच प्रकाशाला भक्ती नाही करू शकत एकदम लॉजिकली विचार करा या गोष्टींचा नुसता दिव्य तेज आहे चला भक्ती करा प्रेम भक्ती म्हणजे प्रेम आपण कसं त्या प्रकाशाला प्रेम करणार ते सुंदरस गोंडस रामाचं स्वरूप आता आता जे आपण आपली जन्मभूमीवर अयोध्येला राम लल्लाचं स्वरूप तिथे अ, विग्रह मूर्ती तिथे स्थापन होणार आहे तर ते लहान बाळाचं स्वरूप किती मोहक अट्रॅक्टिव्ह असं आणि गुंतवणारं कृष्ण गोकुळातला ते मोहक रूप हे सगळं आपल्याला भक्ती करायला शिकवण्यासाठी आहे आपल्याला इन्व्हेस्ट करण्यासाठी आपण आपला सोल तिथे एंगेज करण्यासाठी आणि म्हणून हे सगुण स्वरूप निर्माण करायची जरूरत पडली कारण आपण खालनं सगळं अनुभवणार आहोत ना ग्रॉस लेवलवरनं त्यामुळे त्याला तसं खाली उतरावं लागलं त्याला ही स्वरूप आपल्यासारखाच माणसासारखाच माणूस बनून यावं लागलं फक्त तो दाखवतात की निळा आहे श्रीकृष्ण निळा ब्ल्यू रंगाचा त्याची स्किन का तर ते देवत्व दाखवण्याचं टेक्निक आहे देवत्व कसं दाखवणार माणसासारखा माणूस नाही ना म्हणून तो ब्ल्यू कलर हे सगळं एक प्रेझेंटेशन टेक्निक आहे तर म्हणून त्याच्यामध्ये रमायचं नाहीये की कृष्ण दिसला मग तो खूप सुंदरच होता मग त्याचे नाक छान होतं कान छान होते हे छान होतं पिवळं पितांबरच होतं सुरुवातीला या स्टेजेस ठीक आहेत पण त्याच्यानंतर सर्वत्र तो या शक्ती स्वरूपात आणि दिव्यत्वात आणि प्रकाश स्वरूपाकडे आपल्याला गुरून येतात फार दिवस ते आकार उकार आणि कान नाक डोळ्यामध्ये ठेवत नाहीत ज्ञान देऊन नंतर म्हणतात की प्रकाश स्वरूपात पहा सर्वत्र पहा आत्म्याच्या भूमिकेत जगा मग आत्म्याच्या भूमिकेत कसं जगणार मी आत्मा आहे आणि दुसराही आत्मा आहे हे कळल्याशिवाय भांडणं कमी होणार का किंवा वादविवाद कमी होणार का आत्मा आहे ते कळल्यानंतरच होणार आणि म्हणून मग गुरु पुढे सांगतात आत्म्याच्या भूमिकेत बघा
मग आत्मा कळला की परमात्म्याच्या भूमिकेत बघा सगळ्यांना, की तोच आहे बाबा सगळीकडे. असं करत 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 माणसाला हळूहळू हळू पुढे गुरूंच्या मार्फत त्यांनी नेलेलं आहे. आणि म्हणून इथे फक्त प्रकाश. सर्व ही विजांचा मेळावा करून सामुग्री घेऊन काळाग्नीची, जरी 10 महातेजांचा संघात केला एकत्रित तया माझी. आता जर तुम्ही ध्यान करत असाल, ध्यानात जर आपल्याला प्रचंड फ्लॅश टाकल्यासारखा जर प्रचंड प्रकाश दिसत असेल, तर समजायचं की आपल्याला परब्रह्माचं दर्शन होतंय. त्या एनर्जीचा एक एक आपल्याला काय म्हणतो दृष्टांत म्हणा किंवा एक छोटीशी झलक, फार वेळ नाही टिकत तो लाईट. आपल्याला पण असं डोळे बंद असूनही आपल्याला असं एकदम डोळ्यांना असं हे होतं, की एवढं कसं काय सहन करणार? आतल्या डोळ्यांना दिसत असतो ना तो. तोही अर्जुनासारखंच होतं आपल्याला. असं असं वाटतं, की बापरे! हा लाईट खूप जास्त होते. जबकि आपले डोळे बंद आहेत. आपण इनर आयनी बघतोय, स्पिरिच्युअल आयनी बघतोय. पण तरी आपल्याला ते असं नको वाटतं. असा प्रचंड प्रकाश दिसतो ध्यानात. तेव्हा समजायचं त्या परब्रह्माचं एक झलक दिसली. तो फार वेळ नाही दिसत. कंटिन्युअस नाही दिसत. शॉर्ट मध्ये दिसतो. तर तो परब्रह्माचा दर्शन असं आपण म्हणू शकतो त्याला, किंवा तसंच आहे. सर्व ही विजांचा मेळावा करून सामुग्री घेऊन काळाग्नीची, जरी 10 महातेजांचा संघात केला एकत्रित तया माझी, तरी ते तुळेल तेज काही अंशी, सर्वांग प्रभेशी देवाची या. परिसंपूर्णत्वे तुल्य ते नव्हेच, सर्वांग तुल्य ते नव्हेच, त्रिवार हे साच देख राया. प्रभू श्रीरंगाच्या सर्वांगाचे तेज ह्या परी सहज फाकत असे. सर्वत्र तेज दिसलं त्याला. आणि म्हणून नंतर मग अर्जुनाची अवस्था तशीच झाली की बघवे ना त्याला ते तेज. त्यांनी पण बास नको असं सांगितलं. कारण ते अवघड आहे खूप तेवढं तेज. इनर आयला पण स्पिरिच्युअल आयला पण ते सहन नाही होत. इतकं प्रचंड भयंकर वेगळंच तेज असतं ते. एवढा श्लोक आहे म्हणजे छोटासा. तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा, अपश्य देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. तिये विश्वरूपी एकीकडे सारे, आपुल्या विस्तारे जग दिसे. महोदधी माझी बुडबुडे सान, तैसे जैसे भिन्न भिन्न दृश्य होती. किंवा नभी जैसी गंधर्व नगरी, ना तरी भुवरी वारुळेती. किंवा मेरुवरी बारीक बारीक बैसावे अनेक परमाणू. प्रभूची या देही तैसे सारे जग, पार्थ देखे मग तिये वेळी. बघितलं, त्याला सगळं काही त्याच्यातच दिसलं. सगळी सृष्टी दिसली. जी माणसाला माहिती असलेलं जग म्हणजे काय, अनेकदा झालंय आपल्या ह्या अध्यायामध्येच. नदी, डोंगर, सूर्य, चंद्र, तारामंडल, अख्खी पृथ्वी, पृथ्वीवर जेवढं काही म्हणून आहे ते सगळं बारीक 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 असं सगळं छोट्या छोट्या ह्याच्यावर डॉट 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 मध्ये जर चित्र काढून बसवलं, तर त्याचं परब्रह्मामध्ये सगळं जग त्याला दिसलं अख्खं. म्हणजे तोच कॉन्सेप्ट, ऑल इन वन अँड वन इन ऑल. त्याच्या आतमध्ये ते म्हणजे काय की त्याच्या आकारात नाही दिसलं, त्या एनर्जी मध्ये ते सगळं सामावलेलं आहे. अगदी शब्दशः नाही घ्यायचं, मगाशी सांगितलं जसं की असं काही श्रीकृष्णाच्या आकारामध्ये ते एखादं कोलाज बनवावं तसं नाही. हे आहे की ती एनर्जी त्याच्यातच सगळ्यात ती एनर्जी आहे आणि ती ते सगळं दृश्य म्हणजेच परब्रह्म आहे. वन इन ऑल अँड ऑल इन वन, हे लक्षात ठेवायचं. जे काही डोळ्यांना दृश्य दिसतंय ते सगळं तेच आहे. जेवढं व्हिजिबल इनव्हिजिबल, आतमधनं दिसणारं आणि बाहेरनं. आतमधलं कुठलं तर मी मगाशी सांगितलं, क्लेअर वॉयंट ॲबिलिटीज. दिव्य शक्तीनं आपल्याला जे जे काही जाणवतं त्या त्या गोष्टी सगळ्या डोळ्यांना दिसत नसतात, समोर घडत नसतात, पण तरी आपल्याला ऐकू येतात, आपल्याला फील होतं, आपल्याला प्रेझेन्स जाणवतो, आपल्याला आतल्या डोळ्यांनी दिसतं. दिसतं म्हणजे कसं जाणवतं की समोर काहीतरी. जबकि
आता मी हे सांगू नाही शकत, म्हणजे अनुभव घेतल्यानंतरच तुम्हाला कळेल मी काय बोलतेय. आपण बसलो इथेच आहे, पण आपण फी एक्सपिरियन्स करतो दुसरं काहीतरी गोष्ट. ते म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल आपण घरात बसलोय, पण आपण हिमालयात आहोत आणि त्या बर्फाला तिथे टच करतोय. हे कसं, म्हणजे तो जो अनुभव आहे तो इथे बसूनच अनुभवणं, त्याला म्हणतात ती एकदम वेगळ्या लेवलची ॲबिलिटी किंवा अनुभव घेणं. पण ते ऍक्च्युली तसं घडत नसतं ना. ते आतलं आणि बाहेरनं डोळ्यांना दिसणारं बाहेरचं जड दृश्य आणि आतलं सूक्ष्म दृश्य, हे दोन्ही तोच आहे. सगळं प्रभूची या देही तैसे सारे जग अंतर्बाह्य दोन्ही प्रकारचं. पार्थ देखे मग तिये वेळी, त्यावेळेला त्यांनी सगळंच बघितलं, त्याला परब्रह्म काय आहे ते कळलं. हा पुढचा 14वा श्लोक आपण पुढच्या वेळेला घेऊ. 5 वाजत आले कारण मी इथे थांबवते. कोणाला काही बोलायचं असेल तर सांगा. 2-5 मिनिटं. 14वा. ताई नमस्ते. हा, नमस्ते. मला हॅपी मकर आजच्या सेशन संक्रांती. मध्ये थँक्यू, सेम टू यू. बोल. मला आजच्या सेशन मध्ये खूप आवडलेली गोष्ट किंवा आजचा माझं स्ट्रॉंग टेक अवे शेअर करायला आवडेल. हा. की तू आता जे शेवटच्या ह्याच्यात म्हणालीस ना, की त्याची समज आतनं जी वाढलेली आहे, प्रत्येक हम्म. गोष्ट त्यांनी काही लगेच ते करायला नाही बसलेला तो क्रियायोग किंवा हम्म. हम्म. प्रत्येक हम्म. गोष्ट. आणि आतल्या त्याच्या प्रवासातली त्यांनी जी आपल्या स्वतःची मेच्युरिटी म्हण, अंडरस्टँडिंग म्हण, हम्म. समज म्हण, हे वाढवल्यानंतर त्याला जे फास्ट म्हणूयात आपण, की स्पीड फास्टन झाल्यासारखा वाटतो हम्म. त्याच्या प्रवासाचा. हम्म. तर हम्म. ते खूप, मला तो थॉट मला खूप आवडला. आणि खूप रिलेट होतोय तो, की आपण आतलं काम जसजसं लवकरात लवकर हातात घेऊन सुरू करतो, तसतसं बाहेरचे अनुभव पण आपले बदलायला लगेच सुरुवात होते. जसं त्याला बाह्य ह्याच्यामध्ये ते सगळं दिसतंय, वेगळीच सृष्टी, वेगळीच हे त्याला बघायला मिळतंय. तर त्याच्यात त्याचं आतलं काम किंवा आतमध्ये जे काय त्याच्या प्रोसेसिंग म्हणूयात आपण झालंय ते पण. प्रोसेसिंग. प्रोसेसिंग इज द राईट वर्ड. हम्म. तर तो मला थॉट खूप आवडला आजच्या ह्याच्यात. म्हणजे मला असं तो एकदम. नाही, खरंच आहे. माहितीये, म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, कारण कारण तू कुठलेही स्पिरिच्युअल स्कूल्स घे, आता हे माझं आपलं अंडरस्टँडिंग आहे, मी जे काही शेअर करते ते, जे मी बघते की किती लोक साधना करतील, किती योगासनं, हे ते प्राणायाम करा, अमक करा, मग ते पर्टिक्युलर स्पिरिच्युअल सेशन्स तुम्ही करा, मग अंडरस्टँडिंग चेंज करा, प्युरिफिकेशन करा. दिस इज व्हेरी लॉंग प्रोसेस. तर मला असं वाटतं की अरे, अंडरस्टँडिंग बदललं, कॉन्सेप्ट चेंज केले, तर आपल्यात ड्रास्टिक चेंज येऊ शकतो आणि आपला जो स्पिरिच्युअल जर्नी आहे तो 100% फास्ट होऊ शकतो. आणि असं मला वाटतं. आता आय डोंट नो ह्याच्या मागे, हा, कुठल्याच थिअरीला आपण नाकारू नाही शकत. मेनी इन्कार्नेशन्स काम केलेलं असतं सोलनी, तेव्हा ते पॉसिबल होतं. कित्येकदा असं होतं की ऐकायला सगळं मिळतंय, पण आपल्याला फॉलो करायचा चान्सच मिळत नाही. इच्छा असली तरी आपण कर्मबंधनात अडकतो. मग ते मागे म्हणलं होतं जसं की मागून आपण थिअरी घेऊन आलोय या जन्माची, तर ते आपल्याला न्यूट्रलाइज केल्याशिवाय आपल्याला काही मार्गच नाहीये दुसरा. तसं आपण नाही जाऊ शकत डायरेक्ट. पण कमसे कम कळतंय तरी की एवढं फास्ट आपण करू शकतो. मग तिथे ऑब्व्हियसली ती कर्म पण न्यूट्रलाइज फास्ट होतात. कारण अंडरस्टँडिंग बदलल्यानंतर सोडायचं, अच्छा माफ करा आणि रिलीज करा, मग लवकरात लवकर कर्मबंधनं पण सुटण्यास मदत होईल. तर पता नाही, मला तरी असं वाटतं. कारण स्पिरिच्युअल स्कूल्सना जॉईन केल्यानंतर मी बघितलंय, एक पर्टिक्युलर एक प्रोसेसिंग असतं त्यांचं. तर त्या प्रोसेसनीच तुम्ही जा, मग त्याच्यात लेवल्स आहेत, मग अमुक आहे, मग ढमक आहे. खूप लॉंग जर्नी फील होतो मला. मला नाही माहिती, मला असं वाटतं. तर मला, मी असं घेते की म्हणजे
पण त्याने असं वाटतं की हे सांगितलं समोरच्याला, किंवा कदाचित हेच काम आहे जे दिलेलं आहे ह्या सोलला, की हे जर सांगून जर कन्वे होत असेल आणि लोकांचं अंडरस्टँडिंग चेंज होत असेल, तर त्या सोल्सचं जर्नी फास्ट होईल, इव्होल्युशन कडे जाणार. आणि म्हणून मी ट्रस्ट करते या गोष्टींवर, की विचार बदलले पाहिजेत आणि लगेच ठेवलं पाहिजे लवकरात लवकर. जेवढं लवकर लगेच ठेवू, तेवढं जास्त सटलकडे आपण शिफ्ट होऊ. ते ठेवता आलं पाहिजे. लगेच ठेवायचं म्हणजे आपल्याला संसार नाही सोडायचा. पुन्हा एकदा काही गोष्टी क्लिअर करते म्हणजे बाकीच्यांसाठी, की लगेच सोडायचं म्हणजे काय घरादाराला सोडायचं नाही आपल्याला, पण त्यांचं आपण ते कॅरी करतो ना कर्तृत्व, ते खाली ठेवायचंय. कारण ते घडतंय सगळं एका कॉस्मिक एनर्जीमुळे, प्राणा एनर्जी, लाईफ फोर्स म्हणतो आपण त्याला. ते बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या मागे, त्यामुळे ते आपण नाही करत आहे. तर असं शॉर्ट मध्ये. आता जे एक्सप्लेन केलं ना त्याच्यावर मला असं वाटतं की आपले जे सुरुवातीचे अध्याय होते त्याच्यामध्ये हा उल्लेख झाला होता की सोल हा अनुभवांशिवाय शिकत नाही आणि त्याशिवाय हो. त्याचं अंतिम म्हणजे इव्होल्युशन प्रोसेस संपत नाही. मोक्ष म्हणूयात आपण, सगळे अनुभव घेऊन मगच तो मोक्षाप्रत जातो. त्यामुळे ते सगळे जे योग किंवा क्रिया योग असेल, भक्ती योग, हम्म. जे 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 आहे, ते सगळं तर अनुभवायचं आहेच आहे. पण कुठेतरी मला असं वाटतं की तू आता हा जो थॉट दिलास किंवा शेअर केलास ना, त्यांनी एक प्रकारची कंटेनमेंट नक्कीच प्रत्येक हम्म. प्रकारच्या भक्तियोग वाले असू देत किंवा कर्मयोग वाले असू देत, ज्या कुठल्या ह्याच्यामध्ये त्या आहेत, किंवा सगळंच थोडं थोडं करणारे आपल्यासारखे पण असतील की योगाही थोडा आहे, हम्म. कर्मयोग भक्ती थोडं थोडं आहे असं. पण कुठेतरी ना एक शांती असते ना त्यामध्ये. तू आता जो थॉट शेअर केलास की अ, अ, ती समज जरी वाढवली तरी खूप हम्म. झालं, म्हणजे तरी आपण, हा, तर त्याच्यात पण एक प्रकारची ती कंटेनमेंट आहे की मला आता जे आत्ता मला शक्य आहे ते तर मी छान करू शकते अशा आहेत. बरोबर. मुळात एनर्जी चेंज असं होते. छान मस्त. आणि म्हणून तू जे म्हणतेस ते कंटेनमेंट फील होणं, त्याचं कारण निगेटिव्ह एनर्जी लगेचच विड्रॉ म्हणजे रिलीज करतो आपण, कारण आपण होल्ड सोडलेला आहे हम्म. अंडरस्टँडिंगनी. आणि त्यामुळे आपोआपच ती एनर्जी चेंज झाली. आणि तुम्ही कशाही स्टेजेस मधनं जा, कुठल्याही अनुभवातनं जा, टेस्ट मधनं जा, तरी तुम्ही ब्लिसफुल स्टेट मध्ये तेव्हा राहू शकता. हे त्याचं सिक्रेट आहे खरं हम्म. सांगायचं तर, की ते कुठेतरी आपण होल्ड प्रॉपर लेवलवर आपण वरच असतो. जरी घरात पाणी आलं तरी आपण बेडवर बसलो, तशी अवस्था आहे. की ती तुम्ही फेज मधनं जात असाल टेस्टच्या, टेस्टच म्हणू किंवा लर्निंग, जे प्रॉब्लेम्स म्हणायचे नाहीत लाईफ मधले, टेस्ट असतात आपल्या, त्यांना कितीही जात असलो ना आपण, तरी आपण कुठेतरी प्रोटेक्टेड आणि एक लेअर पासून वर, चटका न बसण्याच्या त्या स्टेटमध्ये या अंडरस्टँडिंगनेच राहू शकतो. अदरवाईज अवघड आहे. असं आहे आणि ते. राहू शकतो नक्कीच, म्हणजे हो. हो. हा अनुभव आहे. एक्सपिरियन्स की हा, हा. की इट डझंट अफेक्ट युअर इनर स्टेट व्हॉट एव्हर इज हा. हॅपनिंग इन आउटर. बरोबर. तर म्हणून हे आवश्यक आहे, लगेच खाली ठेवणं. ठीक आहे, थांबवूया. येस, ओके.